नमस्कार. नमस्कार. मी हनुमंत कापरे, एसलीपीएस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर डिस्ट्रीब्युटर आहे. तर आज जबरदस्त रिझल्ट आपण घेऊन आलोय कपाशी या पिकाचा. तर आपण रिझल्ट काय आलाय तर आपण सरांशीच आपण बोलूया. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल बाळासाहेब नाझिरकर, नाझरे कडेपठार, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तुम्हाला हा रिझल्ट कशाचा तुमचा आलेला आहे? मला ह्याचा जे एसलीपीएस कंपनीचा भोविटा युको हरियाली आणि पीजीपीआर आपण आहे ना 2 वेळा फवारणी केल्या आणि युको हरियाली आपण 1 वेळा त्या ह्याच्याबरोबर 10-20 बरोबर टाकलेले. बर, तर तुम्ही रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला? रिझल्ट एकदम सुंदर आहे. त्याला पाती, त्याला ते फणके जास्त फुटवळ केलेला आहे, त्याच्यामुळं एकंदरीत उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याची काळोखी बघा, त्याचं ग्लेजिंग बघा आणि त्याचा पोत बघा. 1 नंबर. तुमच्या भोविटाने इतकं भारी काम केले की त्यामुळं निश्चितपैकी उत्पन्न वाढणार आहे. फवारण्या कशा कशाचे केले होते आपले पीजीपीआर आणि पीजीपीआर दुसरं जे आहे ना ॲग्रो 90 त्याची फवारणी केली. पीजीपीआर ॲग्रो 90 ची फवारणी केली आणि भुविटा आणि इको आरएली बेसल डोस मध्ये टाकलेलं आहे. तर तुमची ह्याची जी म्हणताय तुम्ही, याचे फुटवे असतील, याची संख्या असेल, सगळी फुटव्यांची फुले असतील, ते जबरदस्त पद्धतीने लागले. त्याची काळुकी एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा त्याचं सगळी शायनिंग त्याची टिकून आहे. तर निश्चित तुम्हाला वाटतंय की उत्पन्न जास्त आपलं चांगल्या पद्धतीने होईल, 100% वाढ होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल? आपल्या एसलीपीएस वेलनेस या संस्थेत जैविक खते वापरली पाहिजेत का? नक्कीच वापरली पाहिजे. जर वापरली तर 100% फायदाच होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. चालेल. अशाच पद्धतीने आजची काळाची गरज आहे. आपल्या एसलीपीएस वेलनेस या संस्थेची जैविक खते तुमचा भरमसाठ होणारा खर्च निम्म्याने कमी करून उत्पन्न मात्र नक्कीच 25-30% नक्कीच तुमचं वाढेल. सर्वांनी आपल्या एसलीपीएस वेलनेसची जैविक खते वापरा. धन्यवाद. धन्यवाद. किती मिनिटात